नमस्कार. तुम्हाला आधार कार्डामध्ये जर तुमचा ॲड्रेस बदलायचा असेल तर ह्या व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हे पहा, हे पूर्ण लिहून ठेवलं आहे ना, हे प्रोसेस आहे. आता हेच प्रोसेस अशी कशी करायची सांगतो तुम्हाला. प्ले स्टोरवर जायचं, आधारचं ॲप आहे, हेच डाउनलोड करायचं, दुसरं नाही. हे रंगीबेरंगी ॲप आहे की नाही, नवीन आलं आहे, तर हेच डाउनलोड करायचं. त्याला परमिशन द्यायची, हो हो म्हणायचं. आणि इथे काय करायचं, नेक्स्ट 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 करत जा. पुढे पुढे गेलं की आपण पोचू आपल्या जागी. तिथं आपला आधार नंबर टाकायचा. आधार नंबर टाकला की ओके करायचं, आय ॲग्री करायचं आणि येस करायचं. नंतर काय होते, तो मोबाईलवर OTP वगैरे व्हेरिफिकेशन करते. थोडंसं व्हेरिफिकेशन झालं की मग फेस ऑथेंटिकेशन. तुम्हाला तुमचा चेहरा दाखवायचा आहे. त्याला चष्मा समजा काढून ठेवा रे बा. चष्मा काढला, फेस ऑथेंटिकेशन संपलं, म्हणजे झाला. आता तो तुम्हाला घेऊन देईन. आता काय करायचं आहे, तुम्हाला 6 अंकी एखादा कोणताही नंबर जो तुम्हाला लक्षात राहते असा ठेवायचा. आता पोचले आपण आधार कार्डापर्यंत. आधार कार्डामध्ये सध्या फक्त 2च सुविधा चालू आहे, म्हणजे बदलाच्या. एक तर ॲड्रेस बदलवता येते आणि एक मोबाईल नंबर. आपण आता काय करू, सध्या मोबाईल नंबर म्हणजे ॲड्रेस बदलायचा आहे आपल्याला. तर खाली गेलं आपण, हे बघा, मोबाईल, ॲड्रेस, नेम. आणि ॲड्रेस कसा आहे, तुम्ही किती वेळा बदलू शकता. काही त्याला बंदी नाही आहे, पाबंदी नाही आहे, काही टेन्शन नाही. 30 दिवस लागते, 75 रुपये. 30 दिवस नाही लागत, लवकरच होते. लिहायला काय चाललं तिथं, लिहून टाकते ते. इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे डॉक्युमेंट, आहे ना, सिलेक्ट डॉक्युमेंट. वोटर ID, MLAचं काय, लेटर, इलेक्ट्रिक बिल, राशन कार्ड. इलेक्ट्रिक बिल असते की नाही आपल्या घरी, ते चालते. समजा आपले बदलत असेल पत्ता तो तिथं घेऊन घ्या एखादं लेटर फेटर. मी टाकला टेलिफोन बिल. टेलिफोन बिल म्हणजे वायफायचं बिल. टेलिफोन कोण वापरते आजकाल. झालं. हे बघा, स्कॅन डॉक्युमेंट 2 MB पर्यंत डॉक्युमेंट पाहिजे. एक तर फोटो चालते, नाही तर PDF भरलं तर उत्तमच आहे. तो तुम्हाला दाखवते, हा तुमचा जुना ॲड्रेस आहे, हा नवीन आहे. इथे जे रकाने दिसते ना तुम्हाला, हे सगळेच भरा लागते. पिनकोड, लँडमार्क, एरिया, सगळं काही भरा. नाही तर काय होते माहिती आहे का, ते प्रोसिडर्स नाही होत. मग तुम्हाला पाहिजे असं म्हणजे एकदम, नाही तर कसं होऊनच नाही राहिलं बाबा, असं नाही झालं पाहिजे ना. मग दाखवते, हा तुमचा नवीन ॲड्रेस आहे, हा जुना ॲड्रेस आहे. हे पूर्ण पाहायचं व्यवस्थित. तुम्हाला बरोबर वाटलं का मग फेस ऑथेंटिकेशन. पुन्हा तिला आपला एक चेहरा दाखवायचा. फेस ऑथेंटिकेशन पूर्ण होते. ते झालं की मग आपल्याला जाऊ आपण पेमेंटवर. पेमेंट काय करायचं आपल्याला, 75 रुपये. 75 रुपये पेमेंट यशस्वीरित्या तुमच्या UPIमधूनच करायचं आहे. ते झालं की मग काही दिवसानंतर एखाद्या हप्त्यामध्ये तुमच्या घरी तुमचंवालं आधार कार्ड येऊन जाईल. धन्यवाद.